नाही, त्याचे झाडं कटिंग केल्यावर 8 दिवसातच कटिंग याच्या तानावर चालले जातील. 10 दिवस पाणी लेट लावा, काही फरक नाही. पण तुम्हाला सांगतो, जमलं तर फेब्रुवारीच्या 10-12 तारखेला पाणी आहेच. तोपर्यंत आपली पोझिशन बरोबर सगळ्यांची तयार होऊन जाते. आलं वरचं पाणी तर तुमच्यासाठी ते लय लाभदायक राहील. म्हणजे एक वरचं आलं की तिथून दुसरं पाणी कधी लावा ते पण सांगतो. खालचं दिलं तरी सांगतो कुठं लावायचं. समजा आपले झाडं तानात आज आले, आपल्याला बेसल डोस भरायचा आहे तानासाठी. ज्यांनी आधी भरलेला नाही आणि वेळेवर नंतर भरणार नाही ते तर आताच फुटीच्या वेळेसच भरतात. त्यांनी बेसल डोस भरण्यासाठी तुमच्याकडे आता लिहिण्यासाठी काहीच नाही, परंतु लिहू पण नका. मी तुम्हाला सांगतो, काही गोष्टी लक्षात राहिल्या तर ठीक, नाही तर श्रीकांत भाऊजवळ मी सगळ्या जे मी बोललो हे सगळं लिखित त्यांच्याकडे देऊन देईल. तुमच्याकडे त्याची एक कॉपी येईल. तुम्ही आरामशीर घरी वाचायचं. माझा नंबर राहील. रात्री 8:30च्या नंतर एखादा फोन करायचा, साहेब इथं मला नाही समजलं, मी उत्तर द्यायला तयार राहील तुम्हाला. परंतु मी सांगून देतो की जर बेसल डोस द्यायचा असला ना, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढवणारं खत. ज्या ठिकाणी आपण अन्नपूर्णा म्हणून एका झाडांना 1 ते 1.5 किलो आवर्जून टाका. त्याचे पैसे जास्त नाही आहे, पण सेंद्रिय कर्ब वाढेल त्यानं आणि सुंदर रिझल्ट आपल्या झाडांना येतील. त्यानंतर पिकांना लागते NPK, नत्र स्फुरद पालाश. त्याच्यामध्ये तुम्ही 12-32-16, 10-26-26, 14-35-14 यापैकी कुठलाही एक ग्रेड घेऊन फक्त 5 ते 10 वर्षांच्या झाडांना, 5 ते 10 वर्षांच्या झाडाचा खताचा डोस सांगतो. इतक्याच वर्षाचे आणि खोडवा असेल तर थोडा डोस वाढवून द्यायचा नॉर्मल, म्हणजे याच्यापैकी 20% डोस त्याच्यामध्ये वाढवा. तर ते 500 ग्राम. आणि त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य लागतात पिकांना. जसं आपण NPK घेतो तर त्याच्यानंतर लागते कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. हे दुय्यम अन्नद्रव्य टाकायचे झाडांना 400 ग्राम. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याशी झाडं सुद्धा बोलतात आणि आपल्याला माहित आहे की आपल्या झाडावर याची कमतरता आहेच. झिंक, बोरान, कॉपर, मॉलिब्डेनम, मायक्रोन्यूट्रिएंटची डेफिशियन्सी, मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता हे संत्र्यामध्ये आवर्जून आहे. आणि त्याला जर तुम्हाला कंप्लीट करायचं असेल तर एक ब्रँडेड नावाजलेलं मल्टीप्लेक्सचं बऱ्याच लोकांना माहितच आहे, झिंक हाय सृष्टी. याचा 200 ग्रामचा डोस हा प्रति झाडाला द्यायला पाहिजे. सोबत तुम्ही एखादं त्याच्यासोबत नवजीवनजी सारखं, ज्याचे ह्युमिक ग्रॅन्युअल जे असतात त्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन मध्ये थोड्याशा मुळा सुद्धा वाढून जातात. तर हा एवढा बेसल डोस आपण फुटीच्या वेळेस झाडांना द्यायला पाहिजे. बेसल डोस टाकताना 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या. बेसल डोस घेतला आणि टाकून दिला आणि तसं नका करजा. एक गोष्ट करा, बेसल डोस टाकताना किंवा ऑर्गॅनिक कार्बन कुठल्याही जमिनीत टाकताना हे माती आळ करूनच दिल्या गेलं पाहिजे. माती आळ तुम्ही म्हणसाल कसं द्यायला पाहिजे? झाडाची कॅनोपी इकडची आणि इकडची, झाडाच्या खाणाऱ्या मुळा कुठं असतात? झाडाच्या दुपारच्या 12 वाजताच्या सावलीत. आज आपण भोजन कुठून घेतो? माणसं असं उचलतो असं खातो, त्याच्या सुद्धा असं उचलून खाणाऱ्या मुळा ह्या झाडाच्या दुपारच्या सावलीत असतात, बारीक तंतू मुळा. तर त्या भागात इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला ड्रीपच्या खाली साधारण 1.5 फुटाचा पोर्शन करून असं 3 फूट लांब इकडून 3 फूट लांब इकडून अशा पद्धतीनं उकरी करूनच खत टाकायला पाहिजे. ते खत टाकलेलं परिपूर्ण त्या झाडाला मिळते आणि ताबडतोब ते डिकम्पोज व्हायला लागते मातीआळ गेल्यामुळे. वर टाकलं तर अर्ध नायट्रोजन त्यातलं हवेत निघून जाते, काही मुंग्या जमा करतात आणि फायदा त्याचा काहीच नाही आहे. त्यामुळं खत उकरी करून टाकायला पाहिजे. त्याच्यावर पाणी कसं लावायचं? पहिलं पाणी फुटीसाठी सगळ्यांना, आता तज्ञ लोक तर आहेत त्यांना माहित असेल, पण मी तुम्हाला सांगतो, पहिलं पाणी जर तुम्हाला उत्तम फूट घ्यायची असेल, आपले झाडं जर व्यवस्थित तानात गेलेले असतील, तर मला असं वाटते आंब्या बारासाठी सर्वात उत्तम पाणी आहे स्प्रिंकलरचं. बगीच्या फुलासाठी सर्वात उत्तम. पण ते पॉसिबल नाहीये आता. ते पॉसिबल नाही कशासाठी माहित आहे का? लाईन नसते, माणसं नसतात, पिंकर उचला कोण आणि एवढं मोठ्या क्षेत्रातली पाणी होईल कधी? या 3 समस्या तुमच्या पुढे आहेत. पण स्प्रिंकलरच्या पाण्याने काय होते? नॅचरल पाणी भेटते आणि सारखी तळण बाहेर निघते बगीच्यातली. ज्याला आपण सुप्त अवस्थेत गेलेले झाडं म्हणतो ना, जसं तोंडावर शिडका मारला की किती काही गैरा झोपीतला माणूस म्हणते, अरे बा कोण आलं रे बा, काय म्हणतं सांगा. तसे झाडं झपकणी उठून जातात. तर त्या पद्धतीने आपल्याला त्या झाडांना झोपीतून उठवण्यासाठी 4 तासाची शिफ्ट द्यायला पाहिजे. नाही शिफ्टचं झालं तर ड्रीप इरिगेशनचं पाणी कृपया करून, पहिलं पाणी हे साधारण 2 ते 2.5 तासच ड्रीप चालवायची. पहिलं पाणी जर तुम्ही गैरा दिलं
तर तुमचा लोहा गरम झालेला काही आकार घेणार नाही. आलं का लक्षात? लोहाराचा लोहा जेव्हा गरम करते तेव्हा पाणी कसं लावते, त्याला थोडं थोडं पाणी लावून त्याला आकार घेते. तसा आपला जो लोहा गरम झालेला असतो ना, त्याला थोडा थोडा आकार देऊन त्याला पूर्ण पाणी देत देत तो बरोबर आकार घेऊन घेते. आपल्याला पहिलं पाणी 2 ते 2.5 तासाचं द्यायचं. इथून दुसरं पाणी कधी द्यायला पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा विषय. इथून दुसरं पाणी तुम्ही द्यायला पाहिजे तुमच्या जमिनीच्या मकदुरानुसार. साधारण काही जमीन जर हलकी असेल तर त्याला 4थ्या दिवशी, भारी जमीन असेल त्याला 5व्या 6व्या दिवशी गेलंच पाहिजे. ते पाणी किती द्यायला पाहिजे ड्रीपचं? आज जेवढं दिलं याच्यापेक्षा दुप्पट किंवा 2.5 पट. म्हणजे 2-2.5 तास दिलं होतं ना, तर 5 तास किंवा 6 तास ते दिल्या गेलं पाहिजे. त्यावेळेस काय पोझिशन असते, तुम्ही शेतात जायचं पाणी दिल्यावर 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या. पूर्ण झाडावरच्या डोळ्याकडे नजर मारायची की बगीचा बाहेर निघाले लागला. नव्हती निघून नाही राहिली पण डोळे बाहेर आहे. त्या डोळ्याला जर फुलामध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर तुम्हाला पाण्याचा डोस वाढून दिला की रक्कन फूट बाहेर निघायला सुरुवात होऊन जाते तुमची. पूर्ण त्याला पाणीच लागते लोटायला. त्याला काय लागते, प्लांट पाणी घेते, पोटात घेते आणि घास लटकला इथं आपण काय करतो, पाण्यानं त्याला अंदर लोटून देतो. तर त्याला लोटासाठी बाहेर पाणी लागते. त्या पोझिशन मध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, दुसरं पाणी देताना तुमच्या झाडाचा टर्निंग पॉइंट तिथून सुरू होईल, टर्निंग. आणि तुमच्या झाडामध्ये डायबॅक, फायटोप्थोरा बसलेल्या पैकी असा एकही नाही की त्यांच्या जमिनीत सध्या तो नाही आहे. त्याच्यासाठी झाडाचा टर्निंग पॉइंट जर चेंज करायचा असेल तर दुसऱ्या पाण्यासोबत फायटोप्थोरा आणि डायबॅक आणि त्यानंतर फूट उत्कृष्ट निघण्यासाठी आणि झाडावर पत्तीचं प्रमाण अतोनात वाढण्यासाठी. म्हणजे एक स्लोगन आहे की एक फळ परिपक्व करण्यासाठी आपल्याला फळ एक पानं किती लागतात, त्याच्या मागे 85 ते 90 पानं लागतात. ते उत्कृष्ट दर्जाचे लागतात एक फळ चांगलं बनवण्यासाठी. आपल्या इथं काय होते माहिती आहे का, पानांची संख्या फार कमी झाली. पानं जर झाडावर वाढले ना तर फळाचं पोषण चांगलं होते काकाजी, बरोबर आहे. पानं वाढवण्यासाठी तो टर्निंग पॉइंट आहे. दुसऱ्या पाण्यासोबत 200 लिटर पाण्याला बायोजोडी 2 किलो, निसर्ग 1 लिटर, जीवरस 1 लिटर याची ड्रिंचिंग तुम्ही आवर्जून करायची. हे कशी करायची, हे प्रमाण झालं 200 लिटरचं. तुमचे 5 वर्षाचे जर झाडं असतील किंवा 10 वर्षाचे असतील, 5 वर्षाच्या झाडाला 2 लिटर जिकडून ड्रिपचं पाणी जाते त्याच्यावर, जिकडून जाते त्याच्यावर. 10 वर्षाचे असतील तर 4 लिटर टाकून द्या. तुम्हाला सांगतो त्याचा खर्च फारसा नाही आहे, पण तिथून तुमच्या झाडाची जे जमिनीतली बिमारी आहे ज्याला आपल्याला कंट्रोल करायचं आहे आज रोजी, ते तुमचा नाहीसा होऊन जाईल कार्यक्रम पूर्ण. आणि त्या ड्रिंचिंगच्या नंतर आपलं ते दुसरं पाणी 7-8 दिवसानं दिलं की आपल्या पाण्याला बरोबर समजून घ्यायची की समजा आपण 10 तारखेला पाणी लावलं होतं आणि 21 तारखेला जानेवारीला आपली पहिली फवारणी करायची आहे. पहिल्या पाण्यापासून पहिली फवारणी 10व्या ते 11व्या दिवशी झाडावर गेलीच पाहिजे. त्या फवारणीमध्ये काय घ्यायला पाहिजे आपण, तर त्या फवारणीमध्ये आपण प्रति 200 लिटर पाण्यासाठी एखादं साधं कार्बेंडाझेम सारखं बुरशीनाशक, प्रोफेनोफॉस किंवा थांबलासायथ्रिन किंवा थायमेथोक्स असलेलं कॉम्बिनेशन, एक निंबोळी अर्क चांगल्या क्वालिटीचं, 17 प्रकारचे अमिनो ऍसिड असलेलं समरस आणि पिकांचं झाडांचं हृदय असलेलं झिंक, स्वर्ण नावाने येते बाजारात, ते 200 ग्राम आणि 126101 किलो याची आवर्जून आपण सगळ्या झाडावर व्यवस्थित फवारणी करून घ्यायची आहे. फवारणी करताना हे फवारणी तुम्ही कशी मारायला पाहिजे ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. आपण ज्या पंपानं फवारणी करतो त्याचा एम्पियर किती फास्ट आहे त्याच्यावर पण लक्ष पाहिजे आपलं. आणि पहिली, दुसरी, तिसरी, चौथी फवारणी त्यावेळेस ज्या वेळेस तुमच्या डोळे बाहेर असतात त्यावेळेस फारसा इफेक्ट होत नाही त्या फवारणीचा. पण ज्या वेळेस तुमची फूड बाहेर होते आणि तुमच्या फळाचं देठ नाजूक असते त्यावेळेस आपल्या इकडे हुशार लोक जास्त आहेत. त्या पंपाचा पंग स्प्रे राहते आणि सन मारते. मला सांगा, जर तेवढ्या जोरानं त्याच्या तोंडावर जर फवारा उडवला तर त्याच्या तोंडावर किती जोरात त्याची म्हणजे अंगार होते ना. आपल्याला प्रेशरनं पाणी मारलं तर बरं, त्या प्रेशरनं पाणी जर त्या झाडावर एवढ्या जोरात मारलं तर ते बारीक देठाचे फळ तिथं राहत असतील की गळत असतील? गळतात ना. छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष जर दिलं तर शेतीमध्ये तज्ञ होऊ शकते माणूस आणि शिकू शकते काहीतरी. छोटे छोटे बारकावे असतात. चल मारगळ्या फवारा, चांगला मार जो डार्क आणि सन मार
या आपल्या विदर्भातली भाषा आहे. जोरात मार चांगला म्हणजे ते आहे ते फुलं गळो आणि फळही गळो खाली. म्हणून त्याचा अँपियर हा कमी असायला पाहिजे आणि सायलेंट फवारणी झाडावर गेली पाहिजे. त्यावेळेस तुमच्या झाडावर फळगळ होणार नाही आणि त्या डोळेवर जरी त्याच्या जोरातनी मारल्या गेलं तर डोळा सुद्धा त्याचा जळू शकतो. म्हणून ती फवारणी आणि दुसरी फवारणी तिसरी फवारणी दाना साधारणतः वटाण्या एवढा होईपर्यंत पंप्यावाल्याचे कानच हातात ठेवायचे. पाहिजे रे भाऊ, आरामशीर व्यवस्थित सायलेंट, ह्या 2-3 गोष्टी आवर्जून लक्ष ठेवायच्या. आता फवारणी करताना एक गोष्ट मधात अजून सांगून देतो. आपण काय केलं, मी सांगितलं तुम्हाला 5 प्रकारचे औषधं मारायला लागतात, माराच लागतात. त्याचं काम वेगळं आहे, याचं वेगळं आहे, याचं वेगळं आहे. आता कोणाचं त्या औषधीचं कोणासोबत काही पटत नाही. आपण काय करतो, पंप्यावाला येते, आपण हात बांधून असतो, हे औषध टाक, ते टाक आणि ते टाक. एका बकेटीत त्याचं कालवून नाबाजी करता तुम्ही, कालवून करून घेतो. ते कालवून केल्यावर काय होते, काही लोकांना समजते, काही लोकांना ते समजत पण नाही. सगळे औषधं जर कमी पाण्यात जास्त प्रमाणात जर टाकले तर त्याचं द्रावण फुटते, फाटते, दयासारखं होते. त्याचे रिझल्ट आपल्याला येत नाही, त्याचे साईड इफेक्ट झाडावर होतात. त्यावेळेस सुद्धा तुमचे डोळे जळतात. हे पण लक्षात घ्यायचं. तिथं काय करायला पाहिजे आपण, FIR म्हणजे फंगीसाइड इन्सेक्टिसाइड रेग्युलेटर. 3 बकेटा शेतात राहू द्यायच्या, संत्र्यावाला असो, कपाशीवाला असो, कोणी असो. तिथं जर तुम्ही 3 बकेटा ठेवल्या ना तर तुम्ही एका बकेटीतलं पाणी टाकायचं, बुरशीनाशकचं पहिले प्रमाण बनवून घ्यायचं 10 पंपांचं. इन्सेक्टिसाइडचं टाकायचं. रेग्युलेटर म्हणजे तुमचं जसं 1261 झिरो समृद्ध झालं, झिंकिटीचं 3ऱ्या बकेटीत. ते औषध फाटत नाही, फुटत नाही आणि एकदम चांगलं. आता मला सांगा, तुम्ही म्हणसाल ते तर एकत्र चाललं, पण ते जास्त पाण्यामध्ये कमी घनतेत चाललं आणि 10 मिनिटात पंप खाली होऊन राहिलं. पण हे जर तुमचे 10 पंप होईल एका बकेटीत राहत असेल तर हे औषध कामीच राहत नाही, आपल्या खराब होते ते औषध. त्यातला इन्सेक्टिसाइडचा पॉवर नाहीसा होऊन जाते त्या 1261 मुळे. तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत, पण ह्या तुमच्यासाठी सांगणं मला आवश्यक वाटलं. त्यानंतर काय करायला पाहिजे आपण, जसं आपण आता झाडाची कॅनोपी मोकळी केलेली असते. आज तुम्ही कपाशी सुद्धा लावता आणि सोयाबीन सुद्धा शेतकरी लावता. तुम्हाला एवढं माहित असेल की आपल्या धुऱ्याकडच्या कपाशीचे झाडं, धुऱ्याकडच्या सोयाबीनचे झाडं, याला अंदरच्या झाडापेक्षा जास्त माल असतो ना, साहजिक आहे. आणि आमचे हे काही कंपन्यावाले लोक आहेत, धुऱ्यावरचेच फोटो काढतील, हे पहा आपली कपाशी, हे बम माला याले, अरे बा अंदर जाईन थोडसा. म्हणजे ठीक आहे, इथं 100 बोंडे आहेत तर तिथं 50 असतील, वांदा नाही. कपाशीचा दोष नाही, त्या अंतर चुकलं होतं, कपाशीचं अंतर चुकलं होतं, त्याला पेसिंग तेवढं पाहिजे होतं. आपल्या झाडाचं पेसिंग बरोबर आहे, पण आतमध्ये जो दाटवा झाला त्यानं फळ नव्हते लागून राहिले. ते कटिंग त्याच्यासाठी आपल्याला आवश्यक होती. तर कटिंग झाल्यानंतर हे फवारणी आपली आली. त्यानंतर इथून दुसरी फवारणी 12 दिवसांनी करायलाच पाहिजे. फवारणी कधी करू नये झाडावर, कधी करू नये, ज्या वेळेस तुमच्या फुलांचं म्हणजे ते पहिले गुंडी निघते ना, त्यानंतर तुमची पाकळी होते, म्हणजे असं फुल ते फुल, आणि फुलल्यानंतर तुमची बेसर तयार होते. ज्यावेळेस फुलं फुलतील त्यावेळेस मधमाशींचा चांगला प्रादुर्भाव आपल्या झाडावर असायला पाहिजे. आज मधमाशा नाही आहे, परंतु त्या असल्या ना त्या प्लेटमध्ये कुठलंही केमिकल्स फवारू नये. त्याचं कारण असं आहे की ते फवारल्यामुळे मधमाशी येणार नाही, आणि जे नैसर्गिक पावडर त्या फुलावर असते त्या पावडर पासूनच परागीकरण होते. बरं, ते मधमाशा नसल्या तर ते पावडर कशी वा इकडे तिकडे जाईल. एखादा हवेचा झोक जरी आला ना तर या फुलावरची पावडर त्या फुलावर, त्या फुलाची पडते. ते नैसर्गिक गोष्टी, मॅक्झिमम नैसर्गिक गोष्टीच होतात. म्हणूनच आपण जगून राहिलो. सगळं जर कृत्रिम करत राहिलो असतो तर आपण खतम झालो असतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य तुम्हाला की दुनिया किती काही डिजिटल होऊ द्या, रक्त हे माणसाच्या शरीरातच बनते, याची फॅक्टरी आहे का? आणि अन्न हे जमिनीतच बनते, आणि रक्त पिकवणारा हा कोण आहे? शेतकरी आहे. कारण तुम्ही पिकवता म्हणून आपण खातो, म्हणून ब्लड तयार होते. हे जर फॅक्टरी निघाली असती तर लोक कुठल्या कुठे गेले असते. म्हणून नैसर्गिक गोष्टीला माना. नैसर्गिक गोष्टी जेवढ्या घडतील त्याच्यासोबत शेती करा. आणि दुसरा विषय, ते जे पावडर इकडे तिकडे जाते ना त्या पावडरमुळे परागीकरण होते. म्हणून त्या प्लेटमध्ये जोराचे फवारे, पावडर धुवून निघेल असे फवारे फक्त 8-10 दिवस मारू नका. तुमचं नुकसान नाही आहे तिथं. त्यावेळेस तुमच्या झाडावर कीड कोणती असते माहित आहे का? आपण कशासाठी फवारे मारतो हे लक्षात घ्यायचं.
किडीसाठी मारतो, झाडासाठी मारतो का? झाडासाठी काय मारतो आपण? न्यूट्रिशन, एखादे अमिनो ऍसिड, मायक्रो न्यूट्रिएंट हे मारतो. पण ज्या वेळेस किडीसाठी मारतो ना त्यावेळेस त्याचे नुकसान काय होतात हे पण लक्ष घेऊनच फवारणी करायची. त्यावेळेस थ्रिप्स नावाचा किडा असते, तो थोडाफार त्या फुलातला रस वशील पण फळाले काही नाही करत. तर जेव्हा तुमचं फळ निघते, बारीक बेसर निघते, त्यावेळेस आवर्जून तुम्ही फवारणी करा. त्यावेळेस कुठल्याही प्रकारची काळजी ही म्हणजे हलगर्जीपणा करू नका. त्यावेळेस फवारणी एवढी आवश्यक असते की त्यावेळेच्या जर तुमच्या 2 फवारण्या हुकल्या तर आज जे फळावर तुम्हाला जाळी दिसते, कट्टा दिसते, करंडा दिसते, व्यापारी म्हणतात देर तेरा तुम्हारा माल अच्छा नहीं है, बहुत जाली है, तर ते त्यावेळेचे आपले दुष्परिणाम. ते त्यावेळेस तुमच्या 2-3 फवारण्या रेग्युलर झाल्या पाहिजे. त्यावेळेस झाडावर पांढरी माशी आणि एक सोनेरी कलरची काळी माशी दिसते. त्या काय आहेत माहित आहे का? त्या या 12व्या महिन्यातच सुरू झाल्या. त्या आहेत पांढरी माशी आणि काळी माशी सोनेरी, त्या आहेत कोळशीच्या माश्या. त्याला आपल्याला मारा लागते. त्याच्यासाठी तुम्ही साधा ऍसिटामाप्राइड घेऊ शकता. थ्रिप्स असेल तर पिप्रोनिल नावाचं औषध घ्या आणि एक बुरशीनाशक. या पद्धतीनं तुम्हाला तिथं फवारणी करायची आहे किंवा 40-40 घेतलं चालते, पिप्रोनिल प्लस इमिडा. आणि तिथे एक चांगलं बुरशीनाशक घ्या, एक्झॉस्ट्रॉबिन प्लस टेबुकोनाझोल कंटेंट असलेलं. आणि तिथं तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये आवर्जून मल्टीप्लेक्सचं प्रोकिसानचा वापर करा. कारण मायक्रोन्यूट्रिएंटची डेफिशियन्सी त्या काळात 100% असते. त्यानं न्यूट्रिशनची जर डेफिशियन्सी नाही राहिली तर फळाचा आकार, क्वालिटी आणि शायनिंग आणि काळोखी त्या लवकर दाण्यावर लवकर येते, परिपक्व फळ होण्यास वेळ लागत नाही. तर ही फवारणी पहिल्या फवारणीपासून साधारण 12 दिवसांनी करायला पाहिजे. त्यानंतर इथून परत एक 12 दिवसांनी, म्हणजे साधारण तुम्ही 12 दिवसांनी फवारण्या करायला पाहिजे. आता मी काही तुम्हाला पुढच्या 2-3 फवारण्या सांगत नाही, कारण तुम्ही लिहून नाही राहिले आणि तुमच्या डोक्याच्या वरून जाईल आणि वेळाचे सुद्धा आपल्याला इथं बंधन आहे. तर मी तुम्हाला सांगतो, बगीच्यावर साधारण फळं म्हणजे बोरा एवढाले होईपर्यंत फवारणीचं नियोजन रेग्युलर ठेवा. जास्त महागीच्या औषधाच्या मागे लागूच नका. मी कोटी रुपयाचे बगीचे आज रोजी काढले, कधी तुम्ही 2000 रुपये किलोचं बुरशीनाशक मारणार? काहीच काम नाही. या लोकांना यासाठी बोलावलं की यांचे प्लॉट तुम्ही शेगावले गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले की तिथून भूतळाची, आता मारवाडी माणसं एवढी आदर सत्कार करतात माणसाचा गेलं की, आणि एवढी सरभराई करतात की ते माणसाला उपाशी येऊ देणार नाही. तुम्हाला मी गॅरंटी देतो त्यांची. दर्शन केल्यावर तुम्ही असंच म्हणायचं की चलो साला देख लेंगे एक बार, साहेबनं बोललं होते ना, आपण पाहून जायचे. बगीचे पाहण्यासारखे झालेले आहे, पण त्या ठिकाणी काही आपण जास्त महागीचे बुरशीनाशक मारले नाही किंवा जास्त कीटकनाशक, पण जे पाहिजे किडीला ते चांगल्या कंपनीचं प्रॉपर आपण मारायलाच पाहिजे. तर अशा आपल्याला 4 ते 5 फवारण्या घ्यायच्या आहे. हा खताचा डोस जो आपण टाकलेला होता, तो खताचा डोस तुम्हाला परत साधारण फळं लिंबूच्या आकारापेक्षा छोटे म्हणजे बोरापेक्षा मोठे तेव्हा घ्यायचा आहे. म्हणजे साधारण तुम्हाला घ्यायचा आहे तो आज जानेवारी टाकला ना तुम्ही, तर मार्चच्या 15 तारखेला एक परत डोस टाकायचा. उन्हाळ्यात खत टाकायची गरज नाही. दुसरा विषय काय आहे अजून, आज आपल्याला जे भोजन बनवलं ते आचार्यानं बनवलं. इथं जे सांगितले असतील बिचाऱ्या मावल्या असतील त्यानं सुंदर आपल्यासाठी आस्वाद दिला. पण आपल्या जमिनीत मध्ये एक भोजन बनवणारे आचार्य आहेत. ते आचार्य आहेत बॅक्टेरिया, जे पिकांना भोजन इझी मध्ये उपलब्ध करून देतात. आणि ते बॅक्टेरिया वाढवण्यासाठी जर तुम्ही या ड्रिंचिंग पासून जे दुसऱ्या पाण्यासोबत सांगितली होती तिथून 15 दिवसांनी जर तुम्ही एक दुसरी जीवाणूची ड्रिंचिंग केली ना, तर तुमच्या जमिनीमध्ये सुप्त अवस्थेत असलेला सगळा साठा त्या फेब्रुवारी महिन्यात पूर्ण झाडांना उपलब्ध करून देण्याचं कार्य ते बॅक्टेरिया करतील. त्यामध्ये आपण वापरणाऱ्या औषधा कोणत्या राहतील? नलपाक राहील, त्रिशूल प्लस एक मायक्रोरायझर राहील, एखादं ऑर्गॅनिक मॅजिक सारखं प्रॉडक्ट राहील की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या बायोलॉजिकल बुरशीचे कन्सोर्शिया राहतील. असं एखादं ड्रिंचिंग आपण दुसऱ्या वेळेस त्या ठिकाणी करू शकतो. आणि या फवारणीचं नियोजन आणि या खताचं नियोजन एवढं जरी केलं तर तुमचे साधारण फळ लिंबूच्या आकाराचे होईपर्यंत तुम्हाला काही करायची गरज नाही. या ठिकाणी तुम्हाला 2-3 गोष्टी अजून सांगून देतो की ह्या करा. त्यानंतर आपण खत व्यवस्थापन आणि या 50% पर्यंत गेलो. अजून एवढाच वेळ पुढचं लागेल, पण तिथपर्यंत आपण जाऊ नये. फळं एवढाले झाले की श्रीकांत भाऊने एकदा अजून खर्च करायला एखाद्याच्या शेतात, ज्याने गरज आहे संत्र्याचं ऐकायची, तिथून पुढचं नियोजन परत देऊ आपण. पण आज रोजी अजून एक महत्वाचा विषय असा आहे की तुमच्या भागामध्ये डिंक्या नावाच्या रोगानं भरपूर त्रस्त आहेत लोक. लोट माहितात ना,
मी त्याच्यावर तुम्हाला एवढं चांगलं सोल्युशन कमी पैशात आणि परमनंट टिकणारं सांगतोय. डिंक्या जर झाडावर असेल ना तर एक काम करा तुम्ही, डिंक्यासाठी जिथून डिंक निघते त्या ठिकाणी काय करा माहित आहे का, आपल्याकडे सगळ्यांकडे गोमाता आहेच, नसेल कोणाकडे तर तुम्ही गाईचं शेण आणि गोमूत्र उपलब्ध करा डिंक्यासाठी. एवढे चांगले रिझल्ट आहे की परमनंट रिझल्ट आहे. गाईचं शेण, गोमूत्र, गुळ आणि ताक एवढं लागते आपल्याला बाहेरचं. प्लास्टिकचं डालं घ्या किंवा टोपलं घ्या, साधारण 20 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, 1 लिटर ताक, 500 ग्रॅम गुळ हे सामग्री जमा करा. याला चांगली याची लेपशी करा. या दादा बसा. तर या ठिकाणी त्याला पूर्ण लेपसी तयार करून घ्या त्याची आणि पद्धतशीर त्याची पूर्ण रबडी सारखं बनवा. त्याच्यामध्ये निसर्ग आणि स्पर्श हे अर्धा लिटर ऍड करा त्या तेवढ्या सामग्रीमध्ये. डिंक जिथं जिथं झाडाला आहे साधारण हलकी एखादी आरीचं पत्त घेऊन, नाही तर नॉर्मल पटास, फक्त झाडाची साल टिचिंग करा. झाडाचं खोड खरडू नका. एका शेतकऱ्याला सांगितलं साल काढा लागते, त्यानं खोडच एवढं खासत दिलं अंदर. अरे तिकडे कायले गेला बा, डिंक कसं असते सालीत असते, खोळात नाही ते मग आतमध्ये जायला लागते. तर त्या खोळाला जर खासला तो खोड उलते, टिसते, त्याच्यामधून बाहेरचे मायक्रोब्स आतमध्ये जाऊन पूर्ण झाड वाढते. आपण कसं डॉक्टरकडे गेलो, एखादी जर जखम झाली तर फक्त डॉक्टर वरच्या जखमने थोडस टिचिंग करते. त्या पद्धतीनं फक्त वरची साल खरडून घ्या आणि याचा जो लेप आहे हा त्या ठिकाणी पद्धतशीर असा एकदा लावा. हा एवढा पक्का चिपकतो की ते साल तिथं नवीन तयार होईल तोपर्यंत ते शेणही निघत नाही. आणि हे कमी पैशात हे केलेले प्रॅक्टिसेस आहेत आम्ही डायरेक्ट एकदम कमी पैशात आहे. आता त्या गोमूत्रात काय पॉवर आहे, शेणात काय त्याचं तेलच माहित आहे. आपण जे औषध त्याच्यासोबत टाकून राहिलो ते जे जीवाणू आहे त्याच्यामध्ये, जे बुरशी आहे डिंकेची, त्या बुरशीला ते निसर्ग आणि स्पर्श पूर्ण खाऊन टाकते. तर या पद्धतीनं श्रीकांत भाऊ त्यांना किती वेळ आहे अजून? बरं बरं. तर त्या पद्धतीनं जे आहे या पद्धतीनं जर आपण एवढी जरी प्रॅक्टिस आपण त्या ठिकाणी जर केली ना तर तुम्हाला सांगतो डिंक्याचा 100% नायनाट आपल्याला त्या ठिकाणी होणार आहे. दुसरा विषय असा आहे की तुमची फळगळ वगैरे जेव्हा जास्त प्रमाणात होते, आता सगळेजण फळगळीला त्रस्त आहेत ना, त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सांगून देतो. तोपर्यंत ते भाजपचे नेते आहेत आणि श्रीकांत भाऊचे मित्र आहेत, आमच्या सोबत सगळं संत्र्याचं काम करतात, ते पण या ठिकाणी येणार आहे. तर मला असं वाटते की फळगळ का होते माहित आहे का? आपली फळगळ जनरली कधी होते, कोणी सांगायचं कधी होते? फळ मोठे झाल्यावर होते ना, परिपक्व, म्हणजे फळगळ होते आपली सप्टेंबर ऑक्टोबर, काही लोकांची नोव्हेंबर मध्ये होते. ते फळगळ का होते माहित आहे का? ज्या वेळेस जून जुलैला आपल्या भागात पाऊस होतो, सुरू होतो, आणि पाऊस झाल्यानंतर काय होते, आपल्या काही भारीच्या जमिनी, काही काळीच्या हलक्या जमिनीमध्ये शक्यतो फळगळ होत नाही. हलकी जमीन ज्याच्यात पाण्याचा चांगला निचरा होतो. हे बघितलं का रे? चार्जिंग